नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत मजेत असायलाच पाहिजे आणि सर्व आनंदीच असालच. परंतु आज मी तुमच्या समोर आलेलो आहे की वेगळ्या रूपामध्ये. असं जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मी आहे तोच आहे, माझं काही रूप बदललं नाही. पण पाठीमागचा जो तुम्ही सेटअप पाहताय ते मात्र थोडंसं वेगळं आहे. ज्या स्टुडिओ मधून आपण तुमच्या समोर येत होतो त्या स्टुडिओची एक छोटी कहाणी आहे आणि ह्या एक स्टुडिओची एक छोटी कहाणी आहे. तर ती कहाणी अशी आहे, हे तुम्हाला सांगण्याचं आवर्जून सांगण्याचं कारण म्हणजे कारण तुमच्यामुळं हे शक्य झालंय. आज ज्यासाठी तुमच्यापर्यंत येण्यासाठी, तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान देण्यासाठी, माहिती देण्यासाठी, त्या संदर्भामध्ये तुमचा कसा उत्कर्ष होईल कॉमर्स शाखेच्या संदर्भामध्ये, तर त्यासाठी आम्ही तुमच्यासमोर ज्या माध्यमातून येत होतो ते माध्यम तो एक स्टुडिओ होता जिथं आम्हाला कोले सर म्हणून त्यांचे खूप चांगलं सहकार्य मिळालं. आणि तिथं जात असताना म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी राहतो, जिथं आमचा क्लास आहे, त्या क्लास पासून ज्या ठिकाणी जाऊन आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत होतो, ज्या व्हिडिओमुळे आपण 10 ते 12 हजारांचा टप्पा जवळपास आपण पूर्ण करतोय सबस्क्रायबरचा, आणि ज्यामुळे आम्ही ते करू शकलो त्यामध्ये त्या स्टुडिओचा खूप मोठा वाटा आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी जो आम्हाला वेळ म्हणा, की अगदी आम्हाला 25 किलोमीटर जावं लागायचं, पुन्हा 25 किलोमीटर परत, म्हणजे 50 किलोमीटर जाऊन येऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत होतो. परंतु ते जात असताना येत असताना त्यामध्ये आम्हाला बऱ्याच वेळा अशा नैसर्गिक अडीअडचणी आल्या. ज्या रस्त्यावरून जाताना अनेक वेळा असे काही प्रसंग आले की वाटलं की आपण इथं स्टॉप करावं, कारण हे थोडंसं जीवाशी कुठंतरी आपण खेळतोय. परंतु तुमच्या प्रेमापुढे आम्हाला त्या धुंदीमध्ये म्हणतो ना, प्रेम हे आंधळ असतं, आणि आम्ही सगळे तुमच्या प्रेमामध्ये इतके आंधळे होतो की आम्ही ते करू शकलो. म्हणजे लिहिले आम्ही पारही पाडलं ते. अगदी म्हणजे कधी उशीर झाला 9-10 वाजेपर्यंत आम्ही तिथं राहायचो. तिथं ते सगळ्या स्टुडिओमध्ये जेव्हा पेपर तुमचे असायचे, त्या कॉमर्स शाखेचे जेव्हा पेपर असायचे त्या विषयाचे, तेव्हा रात्री रात्र मला जास्तीत जास्त प्रश्न कसे कव्हर करता येतील, जास्तीत जास्त तुम्हाला जाईपर्यंत, परीक्षेला जाईपर्यंत कसं आमचं मोलाचं मार्गदर्शन मिळेल याचा विचार आम्ही करायचो. आणि त्या भावनेतूनच आम्ही हे सगळ्या गोष्टी अडीअडचणींना सामना करून तुमच्यापर्यंत यायचो. परंतु मधल्या काळामध्ये पेपर झाले, 12वीचे पेपर झाले, आणि रिझल्ट पण पाहिजे तसे, म्हणावे तसे खूप चांगल्या पद्धतीने आले, की अगदी 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्रातून भेटले. आणि त्यांच्या भूमिकेतून, त्यांच्या मनोगतातून हे कळालं की आम्ही खरंच त्यांच्या यशामध्ये सहभागी आहोत. आणि त्यांनी आमचे मनापासून आभार देखील मानले. परंतु त्यांचं हे यश हे त्यांचं नव्हतं, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हीच होतो, आणि हे आमचंच यश होतं एवढं आम्हाला मनापासून वाटलं. आणि मग हे मध्ये थोडासा गॅप पडला. गॅप इतका पडला, अगदी 2-3 महिन्याचा गॅप पडला. कुठलेही व्हिडिओ नाहीत, कुठल्याही पद्धतीने आम्ही तुमच्या समोर येत नव्हतो. त्याचं कारण म्हणजे एकमेव हा स्टुडिओ होता. कारण आता तिथपर्यंत जाणं येणं ह्या थोड्या गोष्टी आम्हाला चिकरीच्या वाट लागल्या, अडचणीच्या होत्या. तिथं सहकारी पोलिसांचा आम्हाला मनापासून होतच, हे काही मला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु एक स्टुडिओ स्वतःचा असावा आणि या स्टुडिओ मधून आम्ही तुमच्यापर्यंत यावं. अगदी पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावेत, ही जी आमची जी मनाची भावना होती, ती मनाची भावना आज पूर्णत्वाला जाते. आज आमच्या मनासारखी एक गोष्ट घडली आहे. हा जो स्टुडिओ पाहताय, हा स्टुडिओ मध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान कोणाचं असेल तर तुमचं आहे. कारण तुम्ही जेवढं भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाच्या पुढे आम्ही हा स्टुडिओ उभा करू शकलो. आमच्यासाठी जर म्हणाल तर हा एव्हरेस्ट सर करण्या इतपत अवघड काम होतं, कठीण काम होतं. ते कठीण काम तुमच्यामुळं सोपं झालं. तुमच्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकलो. आणि म्हणून आज आपल्याच ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्याच ठिकाणी आम्ही हा स्टुडिओ उपलब्ध करून देऊ शकलो किंवा उपलब्ध झालेला आहे. आणि त्याचा पूर्णपणे लाभ तुम्हाला नक्की मिळेल. आणि याच्या मागून सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे की म्हणतात ना की दुसऱ्याच्या घरामध्ये जर आपण अंधार दूर करण्यासाठी एक पंथी जरी घेऊन गेलो किंवा उजळ करण्यासाठी गेलो, दुसऱ्याच्या घरामध्ये अंधाराच्या ठिकाणी जर आम्ही गेलो, आपण जर गेलो, तर नक्कीच आपण सुद्धा प्रकाशित होत असतो त्या दिव्यासमोर जात असताना, तो दिवा घेऊन जात असताना. आणि अगदी त्याच पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांसमोर येणार आहोत आणि सर्व विद्यार्थ्यांना कमी दरामध्ये अतिशय चांगले कोर्सेस, रेग्युलर कोर्सेस आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, ज्याच्यामुळं तुम्ही प्रकाशित व्हाल. आणि त्याचाच प्रकाश त्यामुळं किंवा त्या भूमिकेमुळे आम्ही सुद्धा प्रकाशित होऊ, एवढी मात्र भूमिका, एवढी भावना या निमित्ताने व्यक्त करतो. तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहेत. कारण हे करण्यासाठी एका दुकट्याचे हात कमी पडत होते, एका दोघांचे हात कमी पडत होते. कारण हा स्टुडिओ, ज्यांनी हा कधी स्टुडिओ उभा केलेला आहे किंवा पाहिलेला आहे, त्यांना नक्की माहिती असेल की या मागचं आर्थिक पाठबळ, एक मानसिक ताण कसा असतो किंवा आर्थिक पाठबळाचा ताण कसा असतो, ह्या सगळ्यांना पार करून आता मात्र आम्ही तुमच्या सोबत आलो. या गोष्टीचा मनापासून आनंद होतोय. आणि हाच आनंद तुम्हाला तुमच्या भवितव्यासाठी किंवा आमच्या भवितव्यासाठी उपयोगी पडणार आहे. कारण या आनंदाच्या माध्यमातूनच, या उत्साहाच्या माध्यमातूनच
आम्ही तुमच्या पुढे अतिशय उत्साहपूर्ण, अतिशय प्रेमपूर्वक, अतिशय ज्ञानपूर्वक व्हिडिओ तुमच्या पुढे आणू आणि तुम्हाला त्याचा अतिशय लाभ हो, ही भावना यामध्ये असणार आहे. आणि नक्कीच तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम द्याल, आणखीन सहकार्य करायला, आणखीन साथ द्याल, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे. आणि नक्कीच ती पूर्ण सगळ्यांचीच करते. सगळ्यांच्या प्रार्थना आईच्या चरणी पूर्ण होतात, कारण आई तिची सगळी जी श्रद्धा आहे त्या आपल्या भक्तांच्या पाठीशी किंवा आपल्या मुलाच्या पाठीशी लावत असते. आणि ती सुद्धा भावना आमच्या मनामध्ये या निमित्तानं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभार मानतो. यामध्ये आम्हाला खूप अनेक जणांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलंय, त्यांचे सुद्धा मनापासून मी आभार मानतो. आणि तुमच्यासाठी हे आम्ही करू शकलो किंवा तुमच्यामुळे आम्ही हे करू शकलो याचाही मनापासून आनंद आहे. असं जर म्हणाल गर्व आहे तर नक्कीच गर्व सुद्धा आहे की आम्ही तुमच्यामुळे हे करू शकलो, तुमच्यामुळे हे झालं, या गोष्टीचा अभिमान आणि तितकाच गर्व देखील आहे. आणि हा अभिमान, हा स्वाभिमान तुमच्यापर्यंत पोहोचावा. आता सगळ्यात महत्वाचं आहे की हा व्हिडिओ करण्यामागचं असं मोठं काही प्रयोजन नाही की तुमचे सगळ्यांचे आभार मानावेत, तर याच्या मागचं दुसरं प्रयोजन असं आहे की आभार तर मानणारच आहे, ते नेहमी तुमच्या उपकारामध्ये नेहमी आम्ही राहू, कारण उपकार तुमचे फेडण्याचे एवढं सामर्थ्य आमच्यामध्ये बिलकुल नाहीये. आणि त्या उपकारात आम्ही आयुष्यभर राहू. आणि दुसरी भूमिका जी आहे ती भूमिका अशी आहे की नेमके आम्ही बनवलेले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले, किंवा आता ह्या नवीन स्टुडिओ तुम्हाला कसा वाटला, या मागची क्लिअरिटी, व्हिडिओची क्लिअरिटी कशी वाटली, माईकचा आवाज कसा वाटला किंवा आमचा आवाज कसा वाटला. आवाज तुम्हाला परिचित आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी कशा तुम्हाला कशा वाटतायत, किंवा व्हिडिओची क्वालिटी जर खराब असेल तर नक्की तसं कमेंट करा. काही अडचण नाही, आपण सगळ्या कमेंटला उत्तर देतो, त्या सकारात्मक असतील नकारात्मक असतील. आणि जर एखाद्याला वाटत असेल किंवा क्वालिटी तेवढी नाही तर नक्कीच आपण तो पलास्वा गाठू, कारण इथपर्यंत आलोय म्हणजे तेवढा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू शकतो. आवाजाची क्लिअरिटी कशी आहे त्याबद्दल सांगा, व्हिडिओ कसा वाटला ते त्याबद्दल सांगा, आम्ही कसे वाटलो हे आम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या प्रती, आमच्या प्रती, आमची भावना एकमेकांप्रती चांगलीच आहे, ती तशीच राहणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी सांगा, कमेंट करा आणि नक्की त्या लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचं तर बऱ्याच जणांचे जे सबस्क्रायबर झाले ते 12वीचे विद्यार्थी होते किंवा 11वीचे विद्यार्थी होते, किंवा आता येणारे जे काही सबस्क्रायबर झालेले आहेत ऑलरेडी आपले 12,000, त्यांनी मात्र पुढच्या लोकांना, जे काही कॉमर्स शाखेचा एक शाखेचा आवाज बनून पुढे जाणार आहेत आणि कॉमर्स शाखेमध्ये स्वतःला आजमावणार आहेत, त्यांच्यापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचवा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हे तर काही सगळे सांगतायतच, मी पण सांगतोय, पण नक्की त्या गोष्टीचा थोडंसं फॉलोअप घ्या आणि सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि हे तर मी पुन्हा सांगतो की कसा वाटला, हा क्लिअरिटी कशी वाटली, आवाज कसा वाटला, किंवा हा व्हिडिओ एकंदरीत कसा वाटला याबद्दल नक्की सूचना करा, कमेंट करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, जेणेकरून आम्हाला कदाचित त्या कमेंटमुळे, तुमच्या एखाद्या चांगल्या कमेंटमुळे किंवा एखाद्या सूचनेमुळे देखील आम्ही आमच्यामध्ये चांगले बदल करू शकतो, सकारात्मक बदल करू शकतो. हीच भावना या निमित्तानं आहे. आणि खरं तर तुमच्यापासून अजून भरपूर बोलावंसं वाटतंय, कारण भरपूर असे प्रसंग आहेत. कारण एक आनंद, असा वेगळा आनंद आहे की काहीतरी नवनिर्मितीचा आनंद वेगळा असतो, की आपण काहीतरी नवीन काहीतरी करतो, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि तो किती शब्दात सांगून कसा सांगू, अगदी म्हणजे एखाद्या वेळेस असं म्हणतात की सासरवरून माहेरला आल्यानंतर त्या सासूरवासीला जेवढा आनंद होतो आणि आपल्या सासरचं किती किती सांगून काय काय सांगू असं तिला वाटतं, अगदी तीच भावना आहे की कुठेतरी भरपूर काही गोष्टी सांगायच्यात. तुम्ही समजून घ्या की मला या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे की आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतोय आणि करू लागलोय आणि करतोय आणि करणार आहोत. या गोष्टीशी आपण सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला, सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. सर्वांचे, ज्यांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, कारण हे एकट्या दुट्याचं काम नाही. 2 हात 4 हात काही करू शकत नाहीत, तर यांना 100चे हात लागावे लागतात, हजारोंचे लागावे लागतात, ते लागलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही हे करू शकलो. तर नक्की याबद्दल थोडंसं सांगा की कसा वाटला व्हिडिओ. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री. झालं.